छत्रपतींचा राज्याभिषेक मी करतो, पण पुराणयुक्त पद्धतीने करतो. आणि पुराणयुक्त पद्धत त्यावेळची ही पद्धत म्हणजे डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या गागाभटाने केला. हा इतिहास बाबासाहेबांना कळला. हा इतिहास कळला की आमच्या पूर्वजांवर, आमच्या राजांवर कशा पद्धतीने मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेल्या कायद्यानुसार आमच्या राजाचा अपमान झाला. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाडच्या चौदा तळ्याचा इकडे कोकणातही लोक बरीच इकडे आहेत, कोकणातल्या गाड्या इकडून जातात, त्यामुळे बरीच लोक इकडे असतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदा तळ्याचं आंदोलन उभं केलं. आणि ते महाडचं चौदा तळ म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी, रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन उभं केलं. दुसरा टप्पा जेव्हा या आंदोलनाचा उभा राहिला 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं की या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आमच्या राजाचा असा अपमान झाला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती रायगडाच्या पायाशी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाळून बाबासाहेबांना. आणि आज म्हणून म्हणाले जेव्हा मराठा समुदाय बौद्धांसोबत येऊन उभा राहतो त्यावेळेस मला बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शिवाजी महाराजांचं भलेही दोघांचा कार्यकाळ वेगवेगळा होता, दोघांची कधी भेट झाली नाही, पण विचाराने आज तुम्ही मला बघताय की मी बाबासाहेबांच्या परिवारातला एक वंशज इथे तुमच्याकडे आलो. आम्ही फक्त रक्ताचे वंशज आहोत, विचारांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वंशज कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषणा केली की मी या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापन करेन. रयत म्हणजे काय असतं? रयत म्हणजे माहिती तुम्हाला या शब्दाचा अर्थ? रयत म्हणजे जनता. शिवाजी महाराजांना कोणतं राज्य स्थापन करायचं होतं या महाराष्ट्रात, या देशामध्ये? जनतेचं राज्य, प्रजेचं राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अंगीकृत केलं. आणि ज्या दिवशी संविधान लागू झाला त्या दिवसाला आपण काय म्हणतो? प्रजासत्ताक दिन. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य कुणी स्थापन केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं. आणि म्हणून आम्ही तर रक्ताचे फक्त नातेवाईक आहोत, पण विचारांचे खरे नातेवाईक, विचारांचा खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणा किंवा सुपुत्र म्हणा कोणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून आज मला रक्तांच्या वंशावळीपेक्षा विचारांची वंशावळी इकडे उपस्थित आहे, त्याबद्दल मला अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचं हे केंद्र या ठिकाणी उभं राहिलं जे जाती धर्माच्या पलीकडचं आहे. आणि विचारांचं हे खूप मोठा लढा आहे, तो आपण करतो. आज आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं शाखेचं उद्घाटन करत आहोत. इथे अनेक उपक्रम आपण चालवणार आहोत. आता आपण बघितलं लॉकडाऊन मध्ये अनेक लोक समस्याग्रस्त होते, अनेकांच्या नोकऱ्या केल्या, अनेकांना अन्न धान्य वितरित केलं जात नव्हतं. कोणतीही समस्या असो, स्कॉलरशिप असो किंवा तुमचं नोकऱ्यांची समस्या असो, हे सगळे प्रश्न आमचा एक असा मानस आहे की भारतातले बौद्ध, आता जर तुम्ही दिव्यामध्ये आहात, ठाण्यामध्ये आहात, की भारतातल्या बौद्धांना कुणाकडेही हात बसवण्याची वेळ येऊ नये. त्या सगळ्या बौद्धांची जी समस्या आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही संस्था त्या समस्येचं निराकरण करेल आणि कुणाकडे जाण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आम्हाला आता आणखी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. आज आपण बघतो मराठा समुदाय 70-72 वर्षानंतर त्यांची अवस्था अशी करण्यात आली की आज त्या एवढ्या मोठ्या वर्गाला आरक्षण मागण्याची वेळ या देशामध्ये आली. खरं तर जी लोक 70 वर्षापासून आरक्षण घेत होते आज त्यांच्याकडनं आरक्षण घेण्याची वेळ येऊ नये असं नियोजन या देशामध्ये झालं पाहिजे होतं. पण आज ज्या लोकांना आरक्षणाची गरज नव्हती त्यांनाही तुम्ही आरक्षणाची वेळ आणलेली आहे. तर ही व्यवस्था कशा पद्धतीने काम करते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आमची व्यवस्था आम्ही स्वतः करू शकतो अशा पद्धतीची आपल्याला व्यवस्था उभी करायची. आमचे स्कॉलरशिप असो, आमच्या नोकऱ्या असो, आम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असो, या पद्धतीने संपूर्ण काम नियोजन आम्ही करतो. आज मला फक्त पूर्ण बॅनर दिसत नाही, पण WFP एवढं नाव दिसतं. हे WFP म्हणजे काय माहितीये तुम्हाला? वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट. आज आपण मागणी कुणाकडे करतो? आज आम्हाला कसली मागणी करायची असेल तर आम्ही सरकारकडे मागणी करतो. आणि आता 4-5 वर्षापासून भारत सरकार हे नाव वापरायचं बंद झालं. काय नाव वापरलं जातं? मोदी सरकार. मोदी सरकार वापरलं जातं. म्हणजे आपण मागतोय कुणाकडे? मोदीकडे की आम्हाला नोकऱ्या दे, आम्हाला बिझनेस दे, आम्हाला बजेट दे, आम्हाला आरक्षण दे. मागतोय कुणाकडे? मोदीकडे. आणि
कुणाकडे मागतो तुम्हाला माहित आहे का? ते मला माहिती. मी जगामध्ये जात असतो, अनेक देशांच्या युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सेस मध्ये जात असतो. 125 देशाचे प्रतिनिधी तिकडे आलेले असतात. जापानमध्ये जातो, थायलंडला जातो. हा मोदी तिकडे येऊन सांगतो काय माहिती आहे, मैं भारत से आया हूं, भारत बौद्ध राष्ट्र है. बुद्धाच्या मूर्त्या घेऊन तिकडे जातो आणि सांगतो मी भारतात आलेलो आहे, भारत बुद्ध राष्ट्र आहे, आम्हाला आमच्या देशाची प्रगती करायला पैसे दे. मग तो मागतो कुणाकडे? बुद्धाकडे. म्हणजे तुम्ही बौद्ध असून तुम्ही मोदीकडे मागता आणि मोदी बौद्ध नसून तो बुद्धाकडे मागतो. मग त्यापेक्षा मोदीकडे मागण्यापेक्षा आम्ही सरळ सरळ जगामध्ये जाऊ आणि आमची ओळख बौद्ध म्हणून करू आणि आमची व्यवस्था आम्ही स्वतः करू. हा आहे आमचा प्लॅन. आमची व्यवस्था आम्ही स्वतः उभी करू. हा मोदी स्वतः भिकारी, हा जगामध्ये जाऊन भिका मागत राहतो. आणि म्हणून आम्हा लोकांना या भिकाऱ्यांकडे भीक मागण्यापेक्षा बाबासाहेबांनी 1956 ला तुम्हाला अभिमानाने बौद्ध केलेला आहे आणि बौद्ध म्हणून तुम्ही जर जगामध्ये वावरला तर ही व्यवस्था तुमच्या मागे उभी राहील. जापान असेल, थायलंड असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, ही सगळे देश बौद्धांना, भारतातल्या बौद्धांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. पण इकडनं जातोय कोण? मोदी. आणि म्हणून आम्हा लोकांना त्यांच्यासोबत जुळणं गरजेचं आहे. आम्हा लोकांचे इथे तुम्हाला बौद्ध असल्याचे दाखले आपण देणार आहोत. आता 1 एप्रिल पासून जनगणना सुरू होईल. तुमच्या घरी ही सगळी सरकारची लोक येतील आणि तुम्ही बौद्ध आहात की नाही आहात हा प्रश्न तुम्हाला विचारतील. बौद्ध म्हणून तुम्ही तुमची नोंद करायची सुरुवात केली की तो तुम्हाला बौद्ध असल्याचा दाखला विचारेल. किती लोकांकडे बौद्ध असल्याचे दाखले आहे? सगळ्यांचे. म्हणजे काम केलेलं आहे, म्हणजे काम तुमचं झालेलं आहे, बौद्ध असल्याचे दाखले. पण ज्यांच्याकडे बौद्ध असल्याचे दाखले नाही, तुमचा मित्र परिवार, भले तो दिव्यामध्ये राहत असो किंवा नसो, पण बाकीच्या त्यांच्याकडे की 1 एप्रिलच्या अगोदर प्रत्येकाकडे बौद्ध असल्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण हे जे एन्युमरेटर्स येणार आहेत, हे जे कर्मचारी तुमच्या घरावर येणार आहेत, ज्याच्याकडे बौद्ध असल्याचा दाखला नाही, ती लोक त्या लोकांना ते हिंदू म्हणून नोंद करतील आणि तुमची संख्या कमी होते. आज बघा, आज मोठ्या प्रमाणात मराठा समुदाय, कारण मी संभाजी ब्रिगेड सोबत काम करतो, मराठा सेवा संघासोबत काम करतो, आज अनेक ही लोक जे कर्मकांड आहेत आणि पंडितांच्या ज्या नियंत्रणामध्ये होते तिथून आता बाहेर पडायला लागले. मी अनेक मराठा सेवा संघाच्या, संभाजी ब्रिगेड यांच्या त्यांच्या लग्नविधीच्या कार्यक्रमामध्ये जातो. तिकडे अक्षरशः फक्त 2 फोटो ठेवले जातात, शिवाजी महाराजांचा आणि महाराज जिजाऊंचा, यांना साक्षी देऊन लग्न लागली जातात. आता अशा पद्धतीने, आणि तेही लावतोय कोण? मराठा समुदायाचे. आज ब्राह्मणांचा जो एक वर्चस्व होतं ते कुठेतरी आता शिथिल होत चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने लोक आज हे जे कर्मकांड होते त्याच्यात बाहेर पडतायत. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी 1956 ला बाहेर काढलेलं आहे. तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊन आपली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे. बौद्ध असल्याचा दाखला मिळवा. बौद्ध असल्याचे आमचे संपूर्ण काम नियोजन सुरू आहे की बौद्धांची शाळा उभी राहावी, बौद्धांचे स्कूल कॉलेजेस उभे राहावे आणि एकमेकांना सहाय्य करून, मग तो मराठा समुदाय असो, बौद्ध असो, एकमेकांना सहाय्य करून आपल्याला पुढे जायचे. कारण ही जी व्यवस्था आज उभी राहते ती तीच मनुस्मृती जी बाबासाहेबांनी जाळली 1927 ला, आता तीच डोकं वर काढते, तीच डोकं वर काढते. आज बघा, आज लोकांना काय सांगितलं जातं, मराठा समुदायाला काय सांगितलं जातं की आरक्षण आम्हाला तर तुम्हाला द्यायचं, पण संविधान देऊ देत नाही. बघा, हा संविधान या देशातल्या प्रत्येकाच्या बाजूने उभा आहे. महिलांच्यासाठी संविधानामध्ये सगळे अधिकार आहेत, ख्रिश्चनांसाठी अधिकार आहे, हिंदूंसाठी अधिकार आहेत, मराठ्यांसाठी अधिकार आहे. झालंय काय माहितीये, या देशातला संविधान हा प्रत्येकाच्या बाजूने उभा आहे. पण हा संविधान ज्यांच्या हातात आहे तो तुमचे, ती जी लोक आहेत ती तुमच्या बाजूची नाही. आणि म्हणून ती लोक तुम्हाला अधिकार देऊ इच्छित नाही. आणि म्हणून आज इतक्या 70-72 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आमची अवस्था अशी झालेली आहे की जो एक वर्ग देणारा होता त्यालाही मागणाऱ्यांच्या यादीमध्ये आणून ठेवलेलं. म्हणून आम्हा लोकांना आमची व्यवस्था उभी करावी लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून भारतातला शेतकरी आपण बघतोय की देशाच्या बॉर्डरवर जाऊन बसलेला आहे, दिल्लीला तिथे जाऊन बसलेला आहे, महाराष्ट्रातलेही शेतकरी तिथे आहे. म्हणजे शेतकऱ्याने उद्योग करायचं काम सुरू झालंय. उद्योग व्यवसाय या 9 महिन्यांमध्ये लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झाला, अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले, ठप्प झाले, BPCL विकण्यात आले, HPCL विकण्यात आले. हे संपूर्ण जिथे आमचं नियोजन आहे, जिथे आमच्या नोकऱ्या आहेत, जिथे आमची घरं आहे, ही संपूर्ण ही लोकांनी अडाणी आणि अंबानीच्या ताब्यात दिली आहे. आणि म्हणून आम्हाला एकत्रित लढा द्यावा लागणार आहे. हे फक्त बौद्धांचा लढा, हा मराठ्यांचा लढा, हा ओबीसीचा लढा, हे आता विसरा.
हे अशा पद्धतीने स्वतःला वेगवेगळे करू नका. बाबासाहेबांनी ज्या दिवशी या देशाला संविधान दिला, या देशाचं संविधानाचं पहिलं पान फक्त जरी तुम्ही वाचलं, त्या दिवशी तुम्हाला कळेल की बाबासाहेबांनी कुणासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी या देशाचा जो प्रिॲम्बल लिहिला, प्रिॲम्बल मध्ये बाबासाहेबांनी सुरुवात केली, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द हिंदूज, वी द मुस्लिम, वी द बुद्धिस्ट, नाही, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून आम्हाला आता भारताचे लोक म्हणून एकत्र यावं लागणार आहे. आम्ही बौद्ध आहोत का, हिंदू आहोत का, मुसलमान आहोत म्हणून नाही, तर आम्ही या देशाचे लोक आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत. म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन लढा द्यायचा आहे. कारण आमच्या या व्यवस्थेवर आता ही जी 10 कुटुंब, देशातली 10 कुटुंब ही संपूर्ण देशाचं नियंत्रण करू इच्छित आहेत. अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला सगळे या 10 कुटुंबांना हा देश विकण्याचा डाव या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा सुरू आहे. आणि म्हणून आम्हाला भारताचे नागरिक म्हणून, भारताचे लोक म्हणून आज विद्यार्थ्यांवर इतकं मोठं संकट आहे. 10वी 12वी पास केल्यानंतर नीट पास केल्याशिवाय कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही मुलाला, आमच्या मुलाला म्हणण्यापेक्षा भारताच्या मुलाला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. शेतकऱ्यांची जी शेती आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने अडाणी अंबानीला दिली जाईल आणि मग कोणत्याही कोर्टामध्ये आज 10, 20, 25 लाख शेतकरी रस्त्यावर बसलेत. कोणी त्यांचा आवाज ऐकतोय का? कोणी ऐकतोय का? हे म्हणतात तुमच्यावर कधी काही संकट आलं तर आम्ही ऐकू. आता 25 लाख शेतकरी बसले तर तुम्ही ऐकत नाही, उद्या एका शेतकऱ्याचं ऐकणार आहेत का? म्हणजे आज आमचं तुम्ही ऐकत नाही. आज जेव्हा 25 लाख लोक रस्त्यावर बसले तेव्हा ऐकत नाही. शेतकऱ्याचा आवाज बंद, विद्यार्थ्यांचा आवाज बंद, कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांमधून काढून टाकलं. बीपीएससीएल, एअर इंडिया सारखी ही रेल्वे तुमच्या बाजूने जाते, ही प्रायव्हेटाईज करून टाकलेली आहे. त्यामुळे आज जर आपण एकत्र आलो नाही, आज जर आपण आपला आवाज उठवला नाही, बुलंद केला नाही, तर येणाऱ्या 2-3 वर्षाच्या कालखंडानंतर आमच्या आवाजाला कुठेही थारा राहणार नाही. म्हणून आम्हाला जाती धर्माच्या पलीकडे येऊन या देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि हा देश आता संकटात सापडलेला आहे. या देशाला संपूर्ण त्यावेळेस अशाच या लोकांनी ब्रिटिशरांना आमंत्रण दिलं होतं. ब्रिटिशर स्वतः आले नाही आणि ब्रिटिशरांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्यावर राज्य करा. आज पुन्हा तीच वेळ आली आहे. मोदी, अमित शाह सारखी गुंड ही लोक या अडाणी अंबानी लोकांना हा देश ताब्यात देण्याची वेळ ही लोक आलेली आहे. म्हणून आम्हाला एकत्रित येऊन काम करायचं आहे. आणि राहिला जनगणनेचा मुद्दा जो बौद्धांसाठी एक मोठा मुद्दा आहे, तो मुद्द्यावर आम्ही नेहमी आताही मी तुमची पहिली तर सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करायची होती मला की माझी 11ची कॉन्फरन्स होती, 11पर्यंतची कॉन्फरन्स होती कॅनडासोबतची, ती 12पर्यंत चालली. त्यामुळे मला इथे येता उशीर झाला. आज आम्ही बघतो ही सगळी जी लोक आहोत सगळी बौद्ध म्हणून, बौद्धांना गेल्या एप्रिल-मार्च पासून आपण घरीच आहोत. महाडच्या 14 तळ्याच्या वंदनासाठी आपल्याला जाऊ दिलं गेलं नाही. लॉकडाऊन झाला. महाडच्या 14 तळ्याला आपण अभिवादन देऊ शकलो नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली. ती जयंती आपण घरातूनच साजरी केली. त्यानंतर दीक्षाभूमीचाही जन्मदीक्षेचा 16चा दिन आला, तोही आपण घरातून साजरा केला. 6 डिसेंबर आला, 6 डिसेंबरही आपण घरातूनच साजरा केला, अभिवादन केलं. आणि आता 1 जानेवारी आपण घरातूनच अभिवादन केलेलं. म्हणजे मार्च पासून ते आता जानेवारी पर्यंत आपण बाबासाहेबांना अभिवादन करू शकलेलो नाही. पण आता जेव्हा अभिवादनाची वेळ येईल, अभिवादन आपल्याला कुणालाही करता आलं नाही. ना चैत्यभूमीला जाता आलं, ना भीमा कोरेगावला जाता आलं, ना दीक्षाभूमीला जाता आलं, ना महाडला जाता आलं. पण आता ही संपूर्ण एक वेळ, एक संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्या दिवशी हा जनगणनाचा अधिकारी तुमच्या घरी येईल